बीड पोलीस दलातील रणजित कासलेंच्या निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत। निलंबनाच्या आदेशानंतर राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाताना रणजित कासलेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता। गाडीची काच मुंडेंच्या समर्थकांनी फोडल्याचा आरोप करण्यात आलेला होता। कासलेंनी केलेल्या या आरोपांमुळे राजकारणामध्ये खळबळ माजली होती। माझी आज एकतर गाडी फोडली, या अगोदर माझा नोट 10 मोबाईल फोडला। म्हणजे डायरेक्ट मुंडे साहेबांनी नाही, पण त्यांचे कार्यकर्ते येत असतात नेहमी। धनंजय मुंडेंचं काही नाही, फक्त निखिल गुप्ता सरांचा हात आहे। मग निखिल गुप्ता सरांचं मॅटर झालं, मला 12 तासात सस्पेंड केलं। लोकांना न्याय द्यायला एखादी बलात्कारित पीडित व्यक्ती जर आली ना पोलीस स्टेशनला, तर 48 तास लागतात आणि यांनी माझी इन्क्वायरी करून 12 तासात मला निलंबन केलं। म्हणजे बघा, गृह मंत्रालय किती फास्ट काम करतंय आपलं। ज्यावेळेस निखिल गुप्ता सरांचे CDR निघतील त्यावेळेस मी सर्व पुरावे महाराष्ट्राला देईन, कारण एकदाच सर्व काही पुरावे देऊन मला हे नाही करायचं। फक्त माझा विश्वास आहे एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री यांच्यावर। मला जर न्याय भेटला नाही 5व्या दिवशी, एकतर मी काहीतरी सुसाईड तरी करेल, नाहीतर वाम मार्गाला जाईल एकदम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।